रोहन आणि अमोल लहानपणापासून जिवलग मित्र होते. शाळा, कॉलेज, क्रिकेट, अभ्यास सगळं दोघं एकत्र करायचे. अमोलच्या घरी रोहनचा वावर इतका मोकळा होता की तो घरचाच एक सदस्य वाटायचा. त्या घरातच रोहनची ओळख झाली अमोलच्या बहिणीशी, सायलीशी. सुरुवातीला ती फक्त मित्राची बहीण होती, साधी, हसतमुख, थोडी अबोल. पण दिवसेंदिवस तिच्या डोळ्यातील निरागसपणा आणि बोलण्यातली गोडी रोहनच्या मनाला स्पर्श करू लागली. तो रोज काही ना काही कारण काढून अमोलच्या घरी जाऊ लागला. कधी नोट्स हव्यात, कधी प्रोजेक्ट, कधी क्रिकेटची बॅट, तर कधी फक्त वेळ घालवायला. अमोलला काहीच संशय नव्हता, कारण त्याच्यासाठी रोहन म्हणजे विश्वास. पण रोहनचं मन मात्र हळूहळू वेगळ्याच दिशेने धावत होतं. सायलीलाही त्याची सवय झाली होती. तो आला की घरात वेगळीच चैतन्य यायचं. सुरुवातीला त्यांचं बोलणं साधं असायचं, कॉलेज, चित्रपट, स्वप्न. पण नजरा मात्र जास्त काही बोलू लागल्या होत्या. एक दिवस असा आला की अमोल काही कामानिमित्त बाहेर गेला आणि घरात फक्त रोहन आणि सायली होते. सुरुवातीला दोघंही शांत होते, पण मग हळूहळू गप्पा रंगल्या. त्या गप्पातून मनात दडलेली भावना बाहेर पडली. रोहननं थोड्या थरथरत्या आवाजात तिच्याविषयीचं प्रेम व्यक्त केलं. सायली काही क्षण शांत राहिली, पण तिच्या हसण्यात उत्तर होतं. तिलाही तो आवडत होता, पण भाऊ आणि मैत्री यांच्यात अडकलेली होती. त्या दिवसानंतर त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. रोहन रोज अमोलच्या घरी जायचा, पण आता त्याच्या भेटीचं खरं कारण सायली होती. अमोल घरात नसला की दोघं एकत्र बसून भविष्यासंबंधी बोलायचे, एकमेकांची स्वप्न ऐकायचे. त्यांचं प्रेम मर्यादेत आणि आदराने वाढत होतं. त्यांनी कधीही घराचा किंवा विश्वासाचा गैरवापर केला नाही, पण भावना मात्र खोल होत गेल्या. काही महिन्यांनी अमोलला त्यांच्या बदललेल्या नजरा जाणवू लागल्या. एक दिवस त्यानं दोघांना एकत्र बोलताना पाहिलं आणि त्याच्या मनात शंका आली. त्याने रोहनला थेट विचारलं. त्या क्षणी रोहनसमोर 2 पर्याय होते, खोटं बोलणं किंवा सत्य स्वीकारणं. त्याने धाडस करून सगळं खरं सांगितलं. सुरुवातीला अमोल खूप रागावला, कारण त्याच्यासाठी बहीण म्हणजे जबाबदारी आणि मित्र म्हणजे विश्वास. पण रोहनच्या डोळ्यातली प्रामाणिकता आणि सायलीच्या शांत स्वीकारामुळे त्याचा राग हळूहळू शांत झाला. रोहनने स्पष्ट सांगितलं की त्याचं प्रेम स्वार्थासाठी नाही, तर आयुष्यभर साथ देण्यासाठी आहे. काही दिवस ताण राहिला, पण हळूहळू अमोलने त्यांच्या नात्याला समजून घेतलं. त्याने एक अट घातली, तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. दोघांनी ती अट मान्य केली. कार पुढे सरकत गेला आणि त्यांच्या प्रेमाने परीक्षेची वेळ पार केली. शेवटी अमोलनेच त्यांच्या लग्नाला होकार दिला. त्या दिवशी रोहनला जाणवलं की प्रेम जिंकलं, पण त्याहून मोठं जिंकलं ते म्हणजे मैत्री आणि विश्वास. मित्राची बहीण म्हणून सुरू झालेली ओळख आयुष्याच्या जोडीदारापर्यंत पोचली आणि त्या नात्याला आधार होता प्रामाणिकपणाचा, संयमाचा आणि परस्पर आदराचा.